जर तुम्हाला दिवसभर थकवा येत असेल तर ही चूक तुम्ही नक्की करत असाल. आणि सगळ्यात महत्त्वाची धक्कादायक गोष्ट म्हणजे तुम्हाला अजूनही याची कल्पनाही नाही. तुम्ही रोज ज्या काही साध्या वाटणाऱ्या सवयी करता त्या तुमच्या शरीराची ताकद आतून संपवत आहेत. आजच्या धावपळीच्या जीवनात आपण नकळत अशा अनेक सवयी अंगीकारल्या आहेत ज्या हळूहळू आपल्या शरीराला आतून कमजोर करत चालल्या आहेत. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आपण हे सगळं नॉर्मल समजून दुर्लक्ष करतो आणि याच छोट्या सवयी पुढे मोठ्या समस्येचं कारण बनतात. थांबा, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यातली एक गोष्ट तुम्ही आजच थांबवली नाही तर पुढे मोठी समस्या होऊ शकते. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल मी तर सगळं नॉर्मल करतो, पण सगळ्यात मोठी चूक इथेच होते. कारण समस्या फक्त खाण्यात नाही तर तुमच्या रोजच्या सवयींमध्ये लपलेली आहे. आणि मी हे फक्त सांगत नाही, मी स्वतः हे फॉलो केलं आहे आणि मला फरक जाणवला. तुम्हीही हे रोज करता का? खरं सांगा. जर तुम्ही रात्री उशिरा जेवत असाल किंवा रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरत असाल तर त्यामुळे शरीराला पूर्ण विश्रांती मिळत नाही. सोबतच उशिरा जेवण केल्याने पचन देखील बिघडतं आणि आतून नुकसान सुरू होतं, जे लगेच दिसत नाही पण एक दिवस अचानक कमजोरी म्हणून दिसतं. पण इथे एक गोष्ट लोक इग्नोर करतात, कारण या सवयींबरोबरच काही असे पदार्थ आहेत जे तुमची एनर्जी हळूहळू चोरत आहेत. आणि अजून एक कारण आहे जे शेवटी सांगणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात आधी बोलूया चहा किंवा कॉफीबद्दल. चहामध्ये कॅफीन असतं, जे काही वेळासाठी तुम्हाला फ्रेश वाटायला लावतं, पण थोड्या वेळाने शरीर अचानक डाऊन होतं आणि पुन्हा चहा घ्यायची सवय लागते. हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल. दिवसातून 1-2 वेळा ठीक आहे, पण वारंवार घेतल्यास थकवा, चिडचिड आणि झोप बिघडते. जास्त चहा पिण्यामुळे ॲसिडिटी, पित्त, झोप न येणे म्हणजेच निद्रानाश, सोबतच चिडचिड वाढते. हाडे कमकुवत होऊ शकतात, सांधेदुखी वाढू शकते. सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने पोटाचे विकार जसे अल्सर वाढू शकतात आणि कॅफीनच्या अतिसेवनाने हृदयाच्या ठोक्यांवर आणि रक्तदाबावरही परिणाम होऊ शकतो. म्हणून चहा पिण्याचे प्रमाण कमी करा. आता दुसरा मोठा पदार्थ, जंक फूड. पिझ्झा, बर्गर, फ्राईज हे चविष्ट वाटतात, पण शरीराला काहीच ताकद देत नाहीत. उलट वजन वाढतं, शरीर सुस्त होतं आणि एनर्जी कमी होते. तुम्हीही हे रोज खाताय का? विशेषतः मुलांमध्ये ही सवय खूप वाढते आहे. ही सवय आत्ताच थांबवा, कारण हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल, पण ही सवय पुढे मोठ्या समस्येचं कारण बनू शकते. हे खाद्यपदार्थ आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत, पण जंक फूड खाताना जिभेचे चोचले पुरवले जातात, त्यामुळे आपल्याला त्याचे दुष्परिणाम लक्षातच येत नाहीत. पण कालांतराने हे दुष्परिणाम शरीरावर स्पष्ट दिसायला लागतात. आणि आता तो शेवटचा आणि सगळ्यात धोकादायक पदार्थ, जो 90% लोक रोज घेतात, साखर. हो मित्रांनो, साखर लगेच एनर्जी देते, पण ती खूप कमी वेळ टिकते आणि नंतर शरीर अजूनच थकल्यासारखं वाटतं. हीच साखर तुमची एनर्जी आतून कमी करते. जास्त गोड खाल्ल्याने लठ्ठपणा, डायबिटीज, फॅटी लिव्हर आणि त्वचेच्या अनेक समस्या उद्भवतात. जर तुम्ही फक्त 30 दिवस साखर कमी केली तर तुम्हाला फरक जाणवेल. शरीर हलकं वाटेल, एनर्जी स्टेबल राहील आणि त्वचेचा पोत देखील सुधारेल. पण फक्त हे टाळून चालणार नाही, योग्य सवयी अंगीकारणही गरजेचं आहे. रात्रीचं जेवण झोपण्याच्या 2-3 तास आधी करा आणि हलकं ठेवा, जसं भाजी, डाळ, खिचडी, सूप. जास्त तेलकट पदार्थ टाळा, कारण चांगली झोप म्हणजेच शरीराची खरी ताकद. लक्षात ठेवा, शरीर आधीच संकेत देतं, पण आपण इग्नोर करतो आणि एक दिवस उशीर होतो. आज छोटा बदल करा, नाहीतर उद्या उशीर होईल. मी हे फक्त सांगत नाही, मी स्वतः हे फॉलो केलं आणि मला फरक जाणवला. पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की 50 नंतर ताकद वाढवण्यासाठी रोज काय खावं, त्यामुळे तो व्हिडिओ चुकवू नका. आणि यामधल्या कोणत्या सवयी तुम्ही कमी करणार ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर तो नक्की शेअर करा, कारण कदाचित तुमच्यामुळे कोणाचं तरी आरोग्य सुधारू शकतं. आणि अशाच युजफुल माहितीसाठी चॅनल फॉलो करा.